नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, प्रभू विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन करताना संतांनी त्याचे लाघवी रूप डोळ्यात साठवून ठेवले आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांसाठी केवळ सण नसून तो भक्तीचा महाकुंभ आणि आनंदाची दिवाळी असते. या दिवशी पंढरीत भक्तीचा जो महापूर येतो त्यात बुडून जाताना प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचे ते स्मित हास्य आणि वालुकामय शिलेतून साकारलेली स्वयंभू मूर्ती आपले सर्व दुःख विसरायला लावते. विठ्ठलाच्या मस्तकावर असलेली शिवलिंगासारखी टोपी आणि त्याचे हे ध्यान भक्ताच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असते. विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यावर अनेकांना एक प्रश्न पडतो की देवाच्या कानात मासे का आहेत? मात्र ते प्रत्यक्ष मासे नसून माशाच्या आकाराची मकर कुंडले आहेत. या कुंडलामागे एक अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे. असे म्हटले जाते की एका गरीब आणि भोळ्या कोळी भक्ताने आपल्या आराध्य दैवताला अर्पण करण्यासाठी विश्वासाने मासे आणले होते. भगवंताला कशाचाही मोह नसतो, त्याला फक्त भक्ती हवी असते. त्या कोळी भक्ताच्या निस्सीम प्रेमाखातर विठोबाने ते मासे आनंदाने स्वीकारले आणि त्याचे रूपांतर सुंदर दागिन्यात झाले. भक्तीच्या या अनोख्या भेटीचा स्वीकार करून पांडुरंगाने ते मासे आपल्या कानात धारण केले, जे आज मकर कुंडले म्हणून ओळखले जातात. विठुरायाने दिलेली ही दात दर्शवते की देव हा केवळ सोन्या नाण्याने नाही, तर भक्तीने अर्पण केलेल्या छोट्याशा वस्तूलाही तेवढ्याच आदराने मिरवतो. हेच कारण आहे की विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करताना संत तुकाराम महाराजांनी मकर कुंडले तळपती श्रवणी असा उल्लेख आपल्या अभंगात केला आहे. ही कुंडले विठ्ठलाच्या श्रवणाची आणि भक्ताच्या अर्पणाची साक्ष देतात. विठ्ठलाचे हे रूप केवळ बाह्य सौंदर्याचे प्रतीक नाही, तर ते भक्ती, प्रेम आणि समर्पणाची एक शिकवण आहे. गळ्यात कौस्तुभमणी, हातात शंख, कमळ आणि पायाखाली युगे युगे उभी असलेली वीट, या सर्वांमध्ये ही मकर कुंडले सर्वात वेगळी ठरतात, कारण ती एका सामान्य भक्ताच्या प्रेमातून साकारली आहेत. आज ही माहिती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सामान्यातील सामान्य माणसालाही आपला देव आपला वाटतो, जो त्याच्या प्रेमासाठी माशाचेही अलंकार करून कानात घालतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल अवश्य लिहा. धन्यवाद.